हॅलो एव्हरीवन. याच्या आधीच्या लेक्चरला आपण पाहिलं की इन्फॉर्मेशन सिस्टम काय असते, मेन फ्रेम इरा म्हणजे काय, त्यानंतर पीसी कधी एस्टॅब्लिश झाला. या सगळ्या गोष्टी आपण फर्स्ट चॅप्टरला पाहिलेल्या आहेत. आता आपण स्टार्ट करत आहोत आपला सेकंड चॅप्टर. सेकंड चॅप्टर त्याचं नाव आहे कन्सेप्ट ऑफ डाटाबेस. त्याआधी डाटा म्हणजे काय आपण पाहिलं होतं. आता इथे सुद्धा मेन्शन आहे, यू हॅव ऑलरेडी बीन इंट्रोड्यूस द फर्स्ट 2 कंपोनेंट्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम. कोणते कंपोनेंट्स होते? पहिले 5 कंपोनेंट्स मध्ये स्टार्टिंगचे फर्स्ट 2 कंपोनेंट्स कोणते होते? एक होता हार्डवेअर, सेकंड होता सॉफ्टवेअर, आणि थर्ड कंपोनेंट होता तो कोणता होता? डाटा. हा डाटा म्हणजे काय? तुमच्याकडे म्युझिक प्लेअर आहे मोबाईलला. ओके, तुमच्याकडे मोबाईल आहे. मोबाईल झाला तुमचा हार्डवेअर, म्युझिक प्लेअर झाला तुमचा सॉफ्टवेअर. ओके, मोबाईल मधला म्युझिक प्लेअर तुम्ही ओपन केलात, पण म्युझिक प्लेअर मध्ये सॉंग्सच नाहीत, तर त्या म्युझिक प्लेअरचा फायदा आहे का? नाही. म्हणजे सॉन्ग म्हणजे काय? तर सॉन्ग म्हणजे डाटा. म्युझिक प्लेअर म्हणजे काय मी म्हटलं? सॉफ्टवेअर. आणि तुमचा मोबाईल म्हणजे काय आहे? हार्डवेअर. पण म्युझिक प्लेअर मध्ये जे सॉंग्स आहेत तो झाला तुमचा डाटा. जर डाटा नसेल तर तुमचा म्युझिक प्लेअर किंवा तुमचा हार्डवेअर काही कामाचा नाही. सो सेम याच्यामध्ये गॅलरी आहे मोबाईलला. गॅलरी म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर. मोबाईल आहे तुमचा हार्डवेअर. गॅलरी ओपन केलीत पण गॅलरीमध्ये इमेजेसच नाहीयेत. मग ते इमेजेस म्हणजे काय झालं? तुमचा डाटा. सो यातून एवढं लक्षात येतं की जर डाटा नसेल तर हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरला काही अर्थ राहत नाही. मग आता डाटा बेस म्हणजे काय? डाटाबेसेस आधी आपण इथे काय दिले डाटाबेस ते पाहूयात. The goal of many information system is to transform data into information in order to generate knowledge that can be used for decision making. In order to do this, the system must be able to take data, put the data into context, and provide tools for aggregate and analysis. A database is designed for just such a purpose. A database is an organized collection of related information. It is an organized collection because in databases, all data is described and associated with other data. All information in a database should be related as well. Separate databases should be created to manage unrelated information. For example, a database that contains information about students should not also hold information about company stock prices. Databases are not always digital. A filing cabinet, for instance, might be considered a form of database. For the purpose of this text, we will only consider digital database. आता याच्यामध्ये डाटाबेस म्हणजे एक्झॅक्ट काय म्हटलेलं आहे त्यांनी? डाटाबेस म्हणजे इन्फॉर्मेशन रिलेटेड डाटा. इन्फॉर्मेशन रिलेटेड डाटा मीन्स मला बीएमएस विषयी इन्फॉर्मेशन पाहिजे, तर बीएमएस विषयी इन्फॉर्मेशन माहिती असताना बीएमएसचा माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचा डाटा असेल. लाईक बीएमएस ला किती क्लास आहेत, एसवाय, एफवाय, टीवाय, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन किती आहेत, फायनान्स, मार्केटिंग, त्याच्यानंतर मार्केटिंगचे स्टुडंट्स कोण आहेत, फायनान्सचे स्टुडंट कोण आहेत, फायनान्सचा सिलेबस काय आहे, मार्केटिंगचा सिलेबस काय आहे, कॉमनचा सिलेबस काय आहे, तिन्ही क्लासचं, त्याच्यानंतर प्रत्येक पर्सेंटेज किती आहे, त्यांचा रिझल्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी. म्हणजे माझ्याकडे जो डाटा आहे तो खूप वर्स डाटा आहे किंवा खूप ह्यूज डाटा आहे बीएमएस रिलेटेड. सो मला लागणारा जो डाटा आहे त्या इन्फॉर्मेशनसाठी, तो ज्यावेळेला मी त्याच्यातून ह्या सगळ्या डाटामधून मी ज्यावेळेला ऑर्गनाइज करून घेतो, तर त्या डाटाबेसला मी म्हणतो, त्या डाटाला मी म्हणतो डाटाबेस. इन्फॉर्मेशन, मला जी इन्फॉर्मेशन पाहिजे त्यासाठी मी जो डाटा कलेक्ट करून घेतो आणि त्याला ऑर्गनाइज करतो, त्या सर्व जो मी कलेक्ट करून घेणारा जो डाटा आहे त्या डाटाला म्हणतो डाटाबेस. द गोल ऑफ मेनी इन्फॉर्मेशन सिस्टम, याच्यात म्हटलेलं आहे बघा, डाटाबेस इज अन ऑर्गनाइज कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. म्हणजे मला जी इन्फॉर्मेशन पाहिजे त्याच्या रिलेटेड जो डाटा मी ऑर्गनाइज करून घेतो त्याला म्हटलं जातं डाटाबेस. देन आहे रिलेशनल डाटाबेस. Database can be organized in many different ways and thus take many forms. The most popular form of database today is the relational database.
Popular example of relational database are Microsoft Access, MySQL, and Oracle. A relational database is one in which data is organized into one or more tables. Each table has a set of fields which defines the nature of the data stored in the table. Record is one instance of set of fields in a table. To visualize this, think of the record as the row of the table and the field as the columns of the table. In the example below, we have a table of student information with each row representing student and each column representing a piece of information about the student. रिलेशनल डाटाबेस म्हणजे काय, जसं मी म्हटलं की तुमचा बीएमएसचा किंवा एस वाय बीएमएसचा मी तुमच्या स्टुडंट्सची नावं घेतली. ओके, आणि त्या नावं घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मग एक टेबल मी फॉर्म केला. त्या टेबलमध्ये एका रोला मी तुमची नावं घेतली आणि कॉलम वाईज मी तुमचे मार्क्स टाकले, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकला. मग ते रिलेटेड इन्फॉर्मेशन, सो फर्स्ट रोच्या रिलेटेड जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे ती मी सगळी त्याच्यामध्ये मेन्शन केली. सो अशा पद्धतीचा डाटा की एका डाटाच्या रिलेशन मध्ये जेवढा एका एका सिंगल एका सिंगल डाटाचा इन्फॉर्मेशन देणारा मोर डाटा म्हणजेच डाटा रिलेशनल डाटाबेस. तो जेवढा पण डाटा मी स्टोअर केलेला आहे किंवा जेवढा पण डाटा मी त्या एक्सेल शीट मध्ये टाकलेला आहे त्याचं रिलेशन कोणाशी आहे, म्हणजे तुमचे मार्क्स टाकलेले, तुमचा मोबाईल नंबर टाकलेला, तुमचा ऍड्रेस टाकलेला, हा डाटा रिलेटेड कोणाशी आहे, तुमच्याशी. म्हणजे जी स्टुडंटची लिस्ट आहे त्याच्याशी रिलेटेड तो डाटा आहे किंवा त्या डाटाचा तुमच्या त्या स्टुडंटच्या नावांशी रिलेशन आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं रिलेशनल डाटाबेस. इथे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण पाहूयात. इथे काय म्हटलंय, एम्प्लॉई नेम, ओके, देन सॅलरी, देन डिपार्टमेंट. आता हे 3 वेगवेगळे कॉलम आहेत. आता हा डाटा, मेन डाटा कोणता याच्यात, एम्प्लॉई नेम, ओके, एबीसी किंवा जीटीची. आता नेक्स्ट ह्याला काय दाखवतो इन्फॉर्मेशन, त्या एबीसी विषयी, एबीसीच्या रिलेशनल इन्फॉर्मेशन पुढे आहे, रिलेशनल डाटा पुढे आहे. एबीसीच्या रिलेशनल, एबीसीची सॅलरी किती आहे, 23,000. एबीसीचं डिपार्टमेंट कोणतं आहे, आयटी. म्हणजे काय तर एम्प्लॉई नेम दिलेला आहे आणि त्याच्या पुढे त्याचा रिलेशनल डाटा दिलेला आहे. आता बघूयात आपण डिझायनिंग अ डाटाबेस. डाटाबेस कसा डिझाईन केला जातो. Suppose a university wants to create an information system to track participation in student clubs. After interviewing several people, the design team learns that the goal of implementing the system is to give better insight into how the university funds clubs. This will be accomplished by tracking how many members each club has and how active the clubs are. From this, the team decide that the system must keep track of the clubs, their members, and their events. Using this information, the design team determines that the following tables need to create. आता त्यांनी एक टेबल इथे क्रिएट केलेला आहे, त्याच्यातून आपण बघूया की डाटाबेस एक्झॅक्ट क्रिएट कसा केला जातो. आता त्यांनी फर्स्ट कॉलम काय घेतलेला आहे, क्लब. दिस विल ट्रॅक द क्लब नेम, द क्लब प्रेसिडेंट अँड द शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑफ द क्लब. म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये कसली इन्फॉर्मेशन जाते, त्या क्लब विषयी. सेकंड स्टुडंट मध्ये, आता हा क्लब झाला, क्लब मध्ये पुन्हा सब टायटल्स येतील. क्लब हा झाला त्याचा मेन टायटल. आता हा डाटा कशाशी रिलेटेड आहे, त्यांनी काय म्हटलंय बघा. सपोज युनिव्हर्सिटी वॉन्ट्स टू क्रिएट इन्फॉर्मेशन सिस्टम ट्रॅक पार्टिसिपेशन इन स्टुडंट्स क्लब. स्टुडंट क्लब मध्ये म्हणजे मेन हेडिंग काय आहे, स्टुडंट क्लबशी रिलेशनल डाटा आहे हा. आता पण तो रिलेशनल डाटा खूप वर्स्ट आहे. आता पहिल्या याच्यामध्ये आपण शॉर्ट डाटा घेतला म्हणून ठीक आहे, याच्यामध्ये वर्स्ट डाटा खूपच जास्त आहे. एवढा डाटा कसा काय आपण त्याच्यामध्ये मेन्शन करायचं किंवा त्याला सॉर्ट ऑर्गनाइज कसं करायचं ते इथे दिलेलं आहे, किंवा डिझाईन कसं करायचं ते इथे दाखवलंय. आता स्टुडंट क्लब म्हटलंय, सगळ्यात पहिलं तिथे म्हटलंय क्लब्स. मग क्लब्स मध्ये पुन्हा सबसेक्शन्स येतात, कोणते, क्लब नेम, क्लब प्रेसिडेंट अँड शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑफ द क्लब. म्हणजे क्लबचं नाव काय आहे, त्या क्लबचा प्रेसिडेंट कोण आहे आणि त्या क्लब विषयी शॉर्ट मध्ये डिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर स्टुडंट्स, कोण स्टुडंट्स आहेत, स्टुडंट्स नेम, त्या क्लब मध्ये इन्व्हॉल्व असणारे स्टुडंट्स, स्टुडंट नेम, स्टुडंटचा ईमेल आयडी आणि बर्थ इयर. त्याच्यानंतर येतं मेंबरशिप. दिस टेबल विल कोरिलेट स्टुडंट विच क्लब्स, allowing us to have any given student join multiple clubs. आता मेंबरशिप, आता ह्याच्यातले जे स्टुडंट्स नेम आहेत
आता काही एखादा स्टुडंट असेल तो वेगवेगळ्या क्लब्सला इन्व्हॉल्व असेल, मग त्याने कोणकोणत्या क्लबची मेंबरशिप घेतली त्याची डिटेल्स येतील तुमच्या मेंबरशिप मध्ये. म्हणजे क्लब्स आहेत, 10 क्लब्स आहेत, पार्टिसिपंट स्टुडंट आहेत 20, त्यातले 10 स्टुडंट्स आहेत ते मल्टिपल क्लब्स मध्ये ऍट अ टाइम मेंबरशिप त्यांनी मल्टिपल क्लब मध्ये घेतलेली आहे. सो त्याच्यामुळे त्यांचं नाव प्रत्येक ठिकाणी आहे. मग त्या स्टुडंटच्या नेम किंवा त्या मेंबरशिप मध्ये किती स्टुडंट्सने कोणकोणत्या घ्यायला क्लब्स मध्ये मेंबरशिप घेतले तेव्हा तो डाटा इथे त्यांचा येईल. देन इव्हेंट, दिस टेबल विल ट्रॅक वेन द क्लब्स मीट अँड हाऊ मेनी स्टुडंट्स शोड अप. आणि ज्या वेळेला दिस क्लब्स विल ट्रॅक वेन द क्लब्स मीट, क्लब मीटच्या क्लब मीट ज्या वेळेला किंवा क्लबची मीटिंग होईल, क्लबचे एखादे इव्हेंट्स होतील, तेव्हा किती स्टुडंट्स तिथे दिसतात किंवा किती स्टुडंट त्यात पार्टिसिपेट होतात त्याच्या डिटेल्स आल्या. नाव दॅट द डिझाईन टीम इज डिटरमाइन विच टेबल्स टू क्रिएट, they need to define the specific information that each table will hold. This requires identify the field that will be each table. For example, club name would be one of the field in the club's table. First name and last name would be the field in the student's table. Finally, since this will be relational database, every table should have field common. आता हा डाटा त्यांनी दिलेला आहे, हा डाटा त्यांचा खूप वर्स्ट आहे. मग या डाटाला त्यांनी कसं काही ऑर्गनाइज कसं केलेलं आहे तर आपण इथे बघूयात. यू कॅन सी द फायनल डाटाबेस डिझाईन फॉर द फिगर. अशा पद्धतीने त्याने फायनल डाटाबेस बनवलेला आहे. पहिले इव्हेंट मध्ये इव्हेंट आयडी, क्लब आयडी, इव्हेंट नेम, डेट, अटेंडन्स. ओके. त्यानंतर क्लब आयडी, क्लब नेम, प्रेसिडेंट आणि शॉर्ट डिस्क्रिप्शन. मेंबरशिप, क्लब आयडी, स्टुडंट आयडी, कोणत्या स्टुडंट आयडी, कोणत्या स्टुडंटने त्याच्यात पार्टिसिपेट आहे, कोणत्या क्लबने मेंबरशिप घेतलेली आहे. देन स्टुडंट आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल, बर्थ ऑफ इयर. आता हा झाला तुमचा त्यांचा शॉर्ट मध्ये त्यांनी सिंगल रो मध्ये त्यांनी दिलेला आहे. आता हाच डाटा पुढे अजून एक्सट्रॅक्ट करायचा म्हटलं तर तो कसा डिझाईन केला जातो. Student club database diagram. This will design not only we have way to organize all of the information we need to meet the requirement, but we have also successfully related all the tables together. Here, what the database table might look like with some sample data. Note that the membership tables has been sole purpose of following as the relate multiple students to multiple clubs. आता याच्यामध्ये आपण पहिलं बघूयात क्लबची इन्फॉर्मेशन मग कशी द्या. क्लब मध्ये पहिलं काय म्हटलेलं होतं त्यांनी, क्लब आयडी. सो क्लब आयडी, देन क्लब नेम, देन प्रेसिडेंट, क्लब मध्ये किती प्रेसिडेंट आहेत ते, आणि शॉर्ट डिस्क्रिप्शन अबाउट क्लब. त्याच्यानंतर सेकंड टेबल आपण कुठला बघतोय, स्टुडंट्स मध्ये आपल्याला इथे काय काय दिलेलं आहे, आयडी. So student ID, then first name of the student, last name of the student, email, year of birth. Then next त्यांनी दिलेलं आहे मेंबरशिप मध्ये मग काय येतं, क्लब आयडी आणि स्टुडंट आयडी. क्लब आयडी कोणत्या क्लबला कोणता स्टुडंट जॉईन आहे ते दिसतं. देन मेंबरशिप. आता हा जो आपण डाटा सुरुवातीला खूप शॉर्ट मध्ये पाहिला क्लब, मग त्याचं डिस्क्रिप्शन किंवा त्याला एक्सट्रॅक्ट कसं केलं हे आपण पुढे जाऊन बघितलं. सो अशा पद्धतीचा तुमचा जो डाटा आहे त्या डाटाबेस मधून तुमच्याकडे जो डाटा आहे त्याच्यात तुम्हाला एक्झॅक्ट कोणता डाटा हवा आहे. आता मेंबरशिप साठी लागणारा जो डाटा होता तो तुम्ही तिथून उचललात आणि त्याला ऑर्गनाइज केलात. मग हा जो डाटा तुम्ही ऑर्गनाइज केलात किंवा हा जो डाटा डिझाईन केलात त्या डाटाला म्हटलं जातं डाटाबेस. सो तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी आहे त्या पद्धतीचा डाटा घेऊन त्याला प्रॉपर ऑर्गनाइज करणं म्हणजे डाटाबेस. आणि हे आता आपण जे पाहिले त्याला म्हणतो आपण डिझायनिंग ऑफ डाटाबेस. देन नॉर्मलायझेशन. When designing a database, one important concept to understand is normalization. In simple terms, to normalize database means design it and it in a way that, म्हणजे जो आपण आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय तर डाटाला अशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे. फर्स्ट वन, रिड्यूस डुप्लिकेशन ऑफ डाटा बिटवीन टेबल्स. म्हणजे काय ते डाटामध्ये डुप्लिकेशन्स काढून टाकायचे. बऱ्याच वेळा आपलं कसं होतं की ज्याला मॅन्युअली सुद्धा आपण करताना जातो की एखादी एंट्री किंवा एखादं नाव डबल येतं, एका स्टुडंटचं नाव डबल येतं. सो नॉर्मलायझेशन म्हणजे डाटाबेस मध्ये काय करायचं आपल्याला, रिड्युसेस डुप्लिकेशन ऑफ डाटाबेस बिटवीन टेबल्स. म्हणजे टेबल मधनं पहिले डुप्लिकेशन्स काढून टाकायचे. देन गिव्ह द टेबल ऍज मच फ्लेक्झिबल ऍज पॉसिबल. म्हणजे तुमचा जो टेबल आहे तो
फ्लेक्झिबल ठेवायचं आहे. फ्लेक्झिबल मीन्स की तुम्हाला तो चेंज करता आला पाहिजे, तो चेंज झाला पाहिजे. तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन त्याच्यातून पाहिजे तेवढी तुम्हाला घेता आली पाहिजे. इन द स्टुडंट क्लब database design, the design team work to achieve this objective. For example, to track membership, a simple solution might have been a create members field in the clubs table and then just list the names of all of the members there. However, this design would means that if a student joined two clubs, then his or her information would have to be entered in a second time. Instead, the designer solved the problem by using two tables, students and membership. आता याच्यामध्ये कसं होईल की एखादा स्टुडंट आहे त्याने 2 क्लब जॉइन केले तर तो डाटा जो आहे तो डुप्लिकेट्स होत नाहीये. मग अशा वेळेस तुम्हाला अशा पद्धतीचं डिझाइन करायला पाहिजे की ते डुप्लिकेट्सही नाही वाटलं पाहिजे आणि त्याची एंट्रीही झाली पाहिजे. सो अशा पद्धतीने तुम्हाला डाटा डिझाइन करावा लागेल. सेम असा तुमचा पुढचा सर्व आहे. देन डाटा टाइप. आता डाटा टाइप कोणकोणत्या प्रकारचा डाटा येतो? व्हेन defining the fields in a database table, we must give each field a data type. For example, the field birth year is a year, so it will be number, while the first name will be the text. Most modern database allow the several different data types of to the store. सम ऑफ द मोर कॉमन डाटा टाइप्स आर लिस्टेड हिअर. आता याच्यामध्ये डाटा टाइप्स भरपूर प्रकारचे असतात. तुम्ही भरपूर प्रकारचे डाटा टाइप्स जसं एक्सेल मध्ये तुम्ही ज्यावेळेस एखादी एक्सेल शीट बनवायला जाता तेव्हा एक्सेल शीट मध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला शिकायला मिळालं असेल. एक्सेल शीट मध्ये इयर येतं. तुम्ही डेट टाकत असाल तर तुम्हाला ऑप्शन येतो तिथं फील्डचा एक फील्ड येते डेट्स म्हणून. तुम्ही नंबर्स टाकत असाल तर तिथे येते नंबर्स म्हणून. बऱ्याच वेळा तुम्हाला हा एक शॉर्टकट आहे. कदाचित तुम्हाला तो माहिती नसेल, पण त्यासाठी मी असं सांगतो. एक्सेलमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादा फॉर्म्युला बनवताय. फॉर्म्युला बनवत असताना तुम्ही एखाद्या कॉलमची हेल्प घेताय. कारण फॉर्म्युला बनवताना कॉलम 1 सिलेक्ट केलात, कॉलम 2 सिलेक्ट केलात आणि देन तुम्ही थर्ड कॉलमला तुमचा फॉर्म्युला टाकलाय. आता काय होतं, तुम्ही ह्या फर्स्ट किंवा सेकंड कॉलम मधला एक जरी कॉलम डिलीट केलात, तरी तुमचा यूज केलेला फॉर्म्युला आहे तो निघून जातो आणि त्या ठिकाणी तुम्हाला एरर दिसायला लागतो. मग अशा वेळेस काय करावं लागतं, तर ज्यावेळेस तुमचा थर्ड कॉलमला ज्यावेळेला तुम्ही फॉर्म्युला यूज कराल, फॉर्म्युला यूज करून झाल्यावरती थर्ड कॉलम सिलेक्ट करून तो दुसऱ्या कोणत्यातरी रो मध्ये किंवा दुसऱ्या कोणत्यातरी कॉलम मध्ये स्पेशल पेस्ट म्हणून ऑप्शन येतो. कॉपी करून स्पेशल पेस्ट म्हणून ऑप्शन येतो. स्पेशल पेस्ट ऑप्शन मध्ये तुम्हाला स्पेशल पेस्ट त्याच्यात ऍज अ व्हॅल्यू म्हणून सेव्ह करावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही ऍज अ व्हॅल्यू म्हणून सेव्ह कराल त्यावेळेस तुम्ही पहिला दोन्ही फर्स्ट कॉलम किंवा सेकंड कॉलम जो तुम्ही यूज केला होता फॉर्म्युलासाठी ते दोन्हीपैकी कोणताही कॉलम तुम्ही जरी डिलीट केला किंवा दोन्ही कॉलम जरी डिलीट केला तरी तुमचा जो डाटा तुम्ही फॉर्म्युला यूज करून जो डाटा क्रिएट केलेला आहे त्याच्यावरती त्याचा काहीही इफेक्ट होत नाही. सो डाटा टाइप्स. मग डाटा टाइप्स किती प्रकारचे आहेत, तर 3 प्रकारचे तुमचे डाटा टाइप्स आहेत. फर्स्ट डाटा टाइप्स आहे टेक्स्ट. फॉर मग टेक्स्ट काय आहे, तर स्टोरिंग नॉन न्यूमेरिकल डाटा दॅट इज ब्रीफ जनरली अंडर 256 कॅरेक्टर. द database designer can identify the maximum length of the text. आता डाटाबेस मध्ये 3 प्रकारचे डाटा असतात. पहिलं टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे की ज्याच्यात नंबर येणार नाही. कॉमन नॉन न्यूमेरिकल डाटा. जनरली अंडर 256 कॅरेक्टर म्हणजे 256 कॅरेक्टरच्या अंडर तो डाटा येतो. डाटाबेस डिझाइन कॅन आयडेंटिफाय द मॅक्सिमम लेंथ ऑफ द टेक्स्ट. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम लेंथचे टेक्स्ट तुम्ही यूज करू शकताय. सो थोडक्यात याच्यात नॉन न्यूमेरिकल डाटा जो असेल तो सगळा तुमचा कशात येतो, टेक्स्ट मध्ये. देन सेकंड डाटा टाइप आहे नंबर. For storing numbers, there are usually few different numbers types that can be selected depending on how large the largest number will be. आता ह्याच्यामध्ये नंबर्स मध्ये तुम्हाला जसं म्हटलं की त्याच्यात टेक्स्ट नसणार, त्यात फक्त नंबर असणार. मध्ये नंबर कितीही मोठे असू शकतात, त्याला काही लिमिट्स नाहीये किंवा कितीही छोटे असू शकतात. देन थर्ड वन येतं तुमचं येस ऑर नो. ज्या डाटामध्ये फक्त 2च ऑप्शन असतात, येस ऑर नो. तिथे ना टेबल ना तुमचा नंबर येईल ना सेंटेन्स येईल ना फ्रेज येईल काही नाही. फक्त त्याचं त्या डाटामध्ये फक्त येस ऑर नो इतकंच. स्पेशल फॉर्म ऑफ नंबर्स दॅट टाइप दॅट इज 1 बाईट लॉंग विथ 0 फॉर नो और फॉल्स अँड 1 फॉर येस और ट्रू.
आता हा 0 आणि 1 म्हणजे हा बायनरी डाटा झाला. बायनरी डाटा मधला त्याने फॉल्स और ट्रू मध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. बायनरी डाटा मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं. बायनरी लँग्वेज म्हणजे कॉम्प्युटर लँग्वेज, आणि कॉम्प्युटर लँग्वेज मध्ये फक्त 2च कॅरेक्टर असतात किंवा 2च कॅरेक्टर येतात. त्याच्यातला एक असतो 0 आणि दुसरा असतो 1. 0 आणि 1च लँग्वेज त्यांना फक्त कळते. मग या 0लाच याच्यामध्ये म्हटलं जातं नो, आणि 1 ची व्हॅल्यू असते येस. सो त्याच्यामुळे इथे नो ऑर फॉल्स, येस ऑर ट्रू असं असतं, की 0ला नो किंवा फॉल्स बोलतात, आणि 1ला येस किंवा ट्रू म्हटलं जातं. सो अशा पद्धतीने आपण डाटाबेसचा आतापर्यंत डाटा टाइप्स पर्यंत पाहिलेला आहे. बाकीचा जो आपला बाकीचा जो याच्या पुढचा जो पार्ट आहे, तो आपण आपला जो नेक्स्ट फ्रायडेचा लेक्चर आहे, तेव्हा नक्की बघूयात. तो त्याआधी तुम्हाला याच्यामध्ये डाटाबेसमध्ये काही डाउट्स असतील तर तुम्ही मला आता विचारा. आता पॉसिबल नसेल तर तुम्ही मला WhatsApp मेसेज करून किंवा पर्सनली कॉलिंग करून विचारा. मी केव्हाही तुमचे क्वेरीज सॉल्व्ह करून देऊ शकतो. आता आपण इथे थांबूया. थँक यू.